गोविंदं कृष्ण सुरू करत आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु. ऐकायला येतं ना दादा? दादा माझा आवाज येतोय ना? हो 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 येतोय. आणि इसाळू जैसा घरा कादंदिया हतीरा न विसंबे भांडारा बद्धकू जैसा. आणि ब्रह्मराक्षस अथवा अस्सल सर्प जसा आपले धन असलेल्या घराला विसरत नाही किंवा योद्धा जसा हत्याराला विसरत नाही अथवा लोभी पुरुष जसा आपला खजिन्याला विसरत नाही. एकलौतिया बाळका वरी पडोनी ठाके अंबिका मधुमिष्टी मधुमक्षिका लोभिनी जैसी. एकुलत्या एका मुलाला जशी आई कधी विसंबत नाही अथवा जशी मधमाशी मधाविषयी लोभी असते. अर्जुना जो यापरी अंतकरण जतन करी नेदी उभे ठाकोद्वारी इंद्रियांचा. अर्जुना, याप्रमाणे जो आपल्या अंतकरणाला जपतो व इंद्रियाच्या द्वारात अंतकरणाला उभे राहू देत नाही. म्हणे काम बागुले एकले हे आशा सियारी देखैल तरी जीवाटे कैल म्हणून बिहे. तो म्हणतो की माझे अंतकरण जर इंद्रियाच्या द्वारात गेल्याचे त्या इंद्रियाच्या ठिकाणी असलेल्या कामाने ऐकले तर तो कामरूपी बागुलबुवा त्या अंतकरणाला झपाटेल व मग त्या कामाच्या तडाख्यातून सुटणे कठीण. तसेच इंद्रियाच्या ठिकाणी असणारी आशारूपी डाकी ही अंतकरणाला इंद्रियाच्या द्वारी पाहिल्याबरोबर त्याला झपाटेल मग जीवावरच येऊन बेतेल म्हणून तो पुरुष भीतो. बाहेरी धीट जैसी दाटुकापती कळासी करीटे हनी तैसी प्रवृत्तीची. ज्याप्रमाणे घराबाहेर ढालगजपणाने वागणाऱ्या स्त्रीला तिचा दांडगा नवरा बाहेर फिरकू न देता तिला घरात कोंडून ठेवतो त्याप्रमाणे आपली मनोवृत्ती बाहेर इंद्रियाकडे जाऊ नये म्हणून ते तिच्यावर जो पहारा करतो. सचेतनी वाणेपण देहासकट आटणे संयमावरी करणे बुजवून घाले. चित्ताला संकोच होण्याकरता देहा सुद्धा झिजतो व इंद्रियाची समजूत घालून त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो. मनाचा महाद्वारी प्रत्याहाराची ठाणा तरी जो यमदम शरीरी जागवी उभे. या शरीरात मनरूपी महाद्वारात अंतर्मुखतेच्या पहाराच्या जागेत जो यम व दम यास उभे जागे ठेवतो. आधारी नाभिकंठी बंधत्रयाची घरटी चंद्र सूर्य संपोटी सोये चित्त. गुद व मेंढू याच्या मध्यभागी आधार चक्राच्या ठिकाणी मूळबंधाची व नाभीमध्ये मणिपूर चक्राच्या ठिकाणी ओडियाना बंधाची व कंठामध्ये विशुद्ध चक्राच्या ठिकाणी जालंधर बंधाची याप्रमाणे 3 बंधाची गस्त घालतो आणि इडा पिंगळा यांच्या संगमस्थानी म्हणजे सुषुम्नेत चित्त घालतो. समाधीचे शेजेपासी बांधून निघाली ध्यानेसी चित्त चैतन्य समरसी आतुरते. समाधी रूपी शयेजवळ ध्यानाला बांधून टाकतो म्हणजे समाधी लागेपर्यंत ज्ञान दृढ करतो व चित्त आणि चैतन्य यांच्या समरसतेने अंतर्मुक्तेत रममाण होतो. अगा अंतकरण निग्रह हो जो तो हाय जाणीजो हा आधी तेथ विजयो ज्ञानाचा पै. अर्जुना, अंतकरण निग्रह जो म्हणतात तो हा हे समज व जेथे हा अंतकरण निग्रह आहे
तेथेच ज्ञानाचा विजय आहे. जयाची आज्ञा आपण शिरीवाहे अंतकरण, मनुष्य कारे जाण ज्ञानची तो. ज्याची आज्ञा अंतकरणाला शिरसावंद असते तो मनुष्य रूपाने साक्षात ज्ञानच आहे असे समज. श्लोक. इंद्रियार्थेषु वैराग्यम अहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. अर्थ. इंद्रियाच्या विषयांच्या ठिकाणी वैराग्य, कर्माच्या अहंकाराचा अभाव, जन्म मृत्यू, म्हातारपण, रोग दुःख व दोष याचे अनुदर्शन. श्लोक. ओवी. आणि विषयाविकी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जिती आथी. आणि विषयांच्या संबंधाने ज्याच्या मनात वैराग्याचा चांगला जिवंत पुरवठा असतो. वमिलेया अन्ना लाळन घोटी जेवी रसना आंगन सुये आलिंगना प्रेताचिया. उकलेल्या अन्नासंबंधी ज्याप्रमाणे जीभ लाळ घोटीत नाही अथवा प्रेतास आलिंगन देण्याकरता जसे कोणीही अंग पुढे करीत नाही. विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्राविवरा न विचवे बसती जेवी. जसे कोणालाही विष खावत नाही, जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही व वाघाच्या दरीमध्ये वस्ती करण्याकरता जाणवत नाही. धडाडीत लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उशी अजगराची. रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसामध्ये जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही. अर्जुना तेने पाडे जयासी विषय वार्ता नावडे नेदी इंद्रियाचे नितोंडे काहीच जाओ. अर्जुना, तितक्या मानाने ज्याला विषयाची गोष्ट आवडत नाही व जो इंद्रियाच्या द्वाराने मनाकडे कोणत्याच विषयाला जाऊ देत नाही. जयाचा मनी आलस्य ते अतिकार्ष्य यमदमी सामरस्य जयासी गा. ज्याच्या मनात विषय सेवनाचा कंटाळा असतो, देहाच्या ठिकाणी रोडपणा असतो व यमदम करण्यात ज्याला आनंद वाटतो. तपोव्रतांचा मेळावा जयाचा ठाई पांडवा युगात जया गावा आतू येता. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी तपाची व व्रताची गर्दी असते व ज्याला गावात येताना प्रलयाप्रमाणे संकट वाटते. बहु योगाभ्यासी हाव विजनाकडे धाव न साहे जो नाव संघाताचे. योगाभ्यासाविषयी ज्याची अति उत्कट इच्छा असते व एकांतात राहण्यासंबंधाने ज्याच्या मनाची ओढ असते व जनसमुदायाचे ज्याला नावही सहन होत नाही. नाराचाची आंथुरणे पूय पंक्ती लोळणे तैसे लेखी भोगणे ऐहिकीचे. बाणाच्या शयेवर जसे निजणे अथवा पुवाच्या चिखलात जसे लोळणे तसे हे इहलोकीचे भोग भोगणे मानतो. स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे उहिले पिशित जैसे श्वानाचे का. स्वर्गाचे भोग ऐकून मनाने जसे मानतो की ते जसे कुत्र्याचे कुजलेले मांस असतात. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. वर सांगितलेले विषयाविषयीचे वैराग्य हे आत्मप्राप्तीचे दैवच आहे. त्याच्यामुळे साधक ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घेण्यास लायक होतात. ऐसा उभयभोगी त्रासू देखसी जे तब वसू तेथ जाण रहिवासू ज्ञानाचा तो. जेथे असा ऐहिक व पारत्रिक भोगासंबंधाने अत्यंत कंटाळा तुला दिसेल तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे समज. आणि सचाडाची परी इष्टापुरते करी परी केले पण शरीरी वसोने दीन. आणि सकाम पुरुषाप्रमाणे इष्टापुरत कर्म करतो, परंतु
पुंज शरीरात राहू देत नाही. वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके तया माझी काही न ठके आचरता. वर्णाश्रम धर्माला पोषक अशी नित्य नैमित्तिक कर्मे करीत असता त्यात काहीही कमी नसते. परी हे मिया केले हे माझे निझाले झाले ऐसे नाही ठेविले वासने माझी. परंतु हे कर्म मी केले अथवा माझ्याने सिद्धीला गेले असा अहंकार वासनेमध्ये ठेवलेला नाही. जैसे अवचितपणे वायुसी सर्वत्र विचरणे का नीरभिमान उदय जणे सूर्याचे जैसे. ज्याप्रमाणे हेतू वाचून वायूचा सर्वत्र संचार असतो किंवा सूर्याचे उगवणे जसे नीरभिमान असते. का श्रुती स्वभावता बोले गंगा काजे विनम चाले तैसे अवष्ट न भले वर्तने जयाचे. अथवा वेद जसे स्वभावता बोलतात अथवा गंगा नदी जशी हेतू वाचून वाहते त्याप्रमाणे अहंकारा वाचून ज्यांचे चांगले वागणे असते. ऋतुकाळी तरी फळती परी फळलो हे नेनती तया वृक्षाची ऐसे वृत्ती कर्मी सदा. वृक्षास योग्य ऋतुकाळात तर फळे येतात परंतु आपणास फळे आली हे वृक्ष जाणत नाही. त्या वृक्षाप्रमाणे सर्व कर्मामध्ये त्या पुरुषाच्या मनाची स्थिती नेहमी असते. एवं मनी कर्मी बोली जेथ अहंकारा ओकी झाली एका वळीची काढली दोरी जैसी. याप्रमाणे जशी एक पदरी माळेची दोरी काढली असता तिचे मणी जसे गळून पडतात त्याप्रमाणे जेथे मनातून कर्मातून आणि वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते. संबंधे विण जैसे अभ्रे असती आकाशी देही कर्जे तैसी जयासी गा. ज्याप्रमाणे आकाशातील ढग आकाशात चिकटल्याशिवाय असतात त्याप्रमाणे देहात झालेली जी त्याची कर्मे त्या कर्माच्या ठिकाणी त्याचा अहंकार असल्याशिवाय ती कर्मे असतात. मद्यपांगीचे वस्त्र लेपा हातीचे शस्त्र बैलावरील शास्त्र बांधले आहे. मद्यपान केलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते किंवा चित्राच्या हातात दिलेल्या शस्त्राचे जसे त्या चित्रास भान नसते अथवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्राच्या पोथ्यांची त्याला जाणीव नसते. तया पांडे देही जया आहे हे सेची नाही निहंकारता पाही तया नाव. त्याप्रमाणे ज्याला आपण देहामध्ये आहो अशी आठवण नसते त्याच्या या स्थितीला निरहंकारता हे नाव आहे असे समज. हे संपूर्ण जेथे दिसे ते तिचे ज्ञान असे हे विषयी अनारिसे बोलू नये. ही निरंकारता जेथे संपूर्ण दिसेल तेथेच ज्ञान आहे याविषयी अन्यथा बोलू नये. आणि जन्म मृत्यू दुःखे व्याधी वार्धक्य कुलशे ये अंगान येता दुःखे दुरुनी जो. आणि जन्म मृत्यू दुःख रोग जरा आणि पातके ही अंगावर आली नाही तो जो दुरून प्राप्त होण्याच्या आधीपासूनच पाहतो. साधुकु विवसिया का उपसर्गु योगिया पावे उणेया पुरेया बोथंबा जेवी. जैसे ठेव्यावर असलेल्या पिशाच्चाच्या आधी प्रतिबंध दूर करण्याविषयी मांत्रिक जसा दक्ष असतो अथवा योगाभ्यासात येणाऱ्या अडथळा संबंधाने योगी जसा दक्ष असतो किंवा भिंत वाकडी तिकडी येऊ नये म्हणून गवंडी जसा आधीच ओळंब्याची व्यवस्था करून ठेवतो. वैर जन्मांतरीचे सर्पा मौनी निनवचे देवी अतिता जन्माचे उणे जो वाहे. जसे सर्पाच्या मनातून जन्मांतरीचे वैर जात नाही त्याप्रमाणे मागील जन्मातील दोष जो मनात बाळगतो. डोळा हरळ न विरे घाई कोत न जिरे तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख.
डोळ्यात गेलेला खडा जसा डोळ्यात विरघळत नाही, म्हणजे सारखा खुपत राहतो, अथवा जखमेत जसे शस्त्र जिरत नाही तर ते एकसारखे खुपत राहते, त्याप्रमाणे जो मागील जन्माचे दुःख विसरत नाही. म्हणे पूय गर्ते रिगाला, आहा मंत्र रंध्रे निघाला, कटामिया चाटीला उचस्वेदू. तो म्हणतो, हाय हाय, मी कसा या जन्मामुळे पुवाच्या खड्यात शिरलो व मूत्रद्वाराने बाहेर निघालो. अरे रे, ही स्तनावरील घाम चाटला, मी स्तनावरील घाम चाटला. ऐसे ऐसी ऐसिया परी जन्माचा कंटाळा धरी, आणि ते न करी जेणे ऐसे होय. याप्रमाणे जन्माचा तिरस्कार बाळगतो व तो म्हणतो की ज्या योगाने जन्म घ्यावा लागेल असे भोगावे लागेल ते मी आता करणार नाही. हरी उम चावया जुवारी जैसा डाया, ही वैरा बापाची या पुत्र जचे. पणास लावून हरलेले द्रव्य परत मिळवण्याकरता जुगार खेळणारा जसा पुन्हा डाव खेळण्यास तयार होतो, अथवा वडिलाच्या वैराबद्दल जसा मुलगा सूड घेण्यास परिश्रम करतो. मारिलियाचे ने रागे पाठीचा जेवी सूड मागे, तेने आक्षेपे लागे जन्मापाठी. मारल्याच्या रागाने जसा पाठीचा भाऊ सूड घेण्याची खटपट करतो, तितक्याच हट्टाने तो जन्माचे पाठीस लागतो. तितक्याच हट्टाने जो जन्माचे पाठीस लागतो. परी जन्मती ते लाज, न सांडी जयाचे निज, संभाविता निस्तेज न जिरेठ जेवी. परंतु संभावित मनुष्यास जसा अपमान सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला जन्म आणि मृत्यू पुढे आहे, तोची कल्पांतिका पाहे, परी आजीची होय सावध जो. आणि पुढे येणारा मृत्यू कल्पांता इतका जरी दूर असला तरी तो आजच सावध असतो. माझी अथवा म्हणून पांडू सुद्धा होणार ऐका कासे जेवी. नदीमध्ये अथांग पाणी आहे असे म्हणतात अर्जुना, पोहावयास तयार झालेला मनुष्य काठावर असता जसा कासोटा बळकट घालतो. कान पवता रणाचा ठाव, सांभाळजे जैसा आओ, ओढन सुई जे घाव लगताची. अथवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वीच जसे आपले अवसान सांभाळणे, अथवा शस्त्राचा घाव लागण्यापूर्वीच ढाल पुढे करावे. पाहेचा पेना वाट बघा बंधा, तव आजीची होईची सावधा, जीवन निघता औषधा धावीचे जेवी. उद्याचा मुक्काम वाटमाऱ्याचा आहे, म्हणून जसे आजच सावध व्हावे, अथवा जीव जाण्यापूर्वीच औषधाकरता धावाधाव करावी. एरवी ऐसे घडे, जो जळता घरी सापडे, तो मग न पवाडे गुहा खणो. पुढे येणाऱ्या संकटाची जर आधी सावध होऊन तरतूद करून ठेवली नाही, तर ज्याप्रमाणे तो जळत्या घरात सापडतो, तो तसा आपल्या सामर्थ्याने आयत्या वेळी वीर खणू शकत नाही, तसे होते. सोडिये पाथरू गेला तैसे निज बुडाला, तो बोंबे ही सकट निमाला कोण सांगे. खोल पाण्यात जसा दगड पडला त्याप्रमाणे जो पाण्यात बुडाला, तो मी बुडतो असा ओरडण्यासह मेला. आता तो याप्रमाणे मेला असे कोण सांगेल. म्हणून समर्थेसी वैर, जया पडिले हाड खाईर, तो जैसा आठही पार अर्जुनी असे. म्हणून ज्याचे समर्थ पुरुषाचे हाडवैर पडले आहे, तो जसा आठही प्रशस्त्र हातात घेऊन सज्ज असतो. ना तरी केळवली नोवरी, का संन्यासी जिया परी, तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना. अथवा लग्नाचा निश्चय होऊन गडगणेर झालेली कुमारी माहेराविषयी उदासीन असते व सासरी जाण्याविषयी मनाची आगाऊ तयारी करून ठेवते,
किंवा संन्यासी सर्वस्वाविषयी ज्याप्रमाणे अगोदरच उदासीन असतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्याच्या अगोदरच तो पुढे येणारा मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो. पैगा जो ययापरी जन्मेची जन्म निवारी मरणे मृत्युमारी आपण रे. अर्जुना, याप्रमाणे जो या मृत्यू जन्माने भावी जन्माचे निवारण करतो व जो मनुष्य देहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्मक्षयातील अशा स्वरूपाने उरतो, तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे जया जन्म मृत्यूचे हृदय शल्य. अशा रीतीने ज्याच्या अंतःकरणात जन्म मृत्यू हे काट्यासारखे सलत राहतात, त्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञानाची काहीच उणीव नसते. आणि तयाची परी जरा नटे कथा शरीरा तारुण्याची भरा माझी देखे. आणि त्याप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन उमेदीत असताना जो पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल विचार करतो, म्हणे आजीचा अवसरी पुष्टी जे शरीरी ते पाहे होईल काचरी वाढली जैसी. तो म्हणतो, पहा, आजच्या वेळी भर तारुण्यात ही जी शरीराची पुष्टी आहे ती उद्या वाढलेल्या काचरी सारखी होईल. निदैव्याचे व्यवसाय तैसे ठाकती हातपाय आमंत्रिया राजाची परी आहे बळायया. दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आतबट्ट्याचे असतात तसे हातपायाच्या सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील. आज तारुण्यात असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती प्रधान नसलेल्या राजासारखी दुबळी होणार आहे. फुलाची या भोगा लागी प्रेम टांगा ते करे याच्या गुडघा तैसे होईल. फुलाच्या सुवासाच्या भोगाकरिता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते ते नाक उंटाचा गुडघा जसा असतो तसे विद्रूप वास घेण्यास असमर्थ असे होईल. ओढाळाचा खुरी आखरू आते गुरी ते दशा माझ्या शिरी पावे लगा. ओढाळ गुराच्या खुरांनी जशी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल. पद्मदळेची साळे बांधता ती जे हे डोळे ते होती पडवळे पिकली जैसी. कमळाच्या पाकळीशी स्पर्धेने भांडणारे जे हे डोळे ते म्हातारपणात जशी पिकलेली पडवळे असतात तसे होते. भवईची पडळे गोमथती सिनसाळे उरू कुही जेल जळे आसू वाचेनी. भुयांचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोंबतील व अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल. जैसे बाभळीचे खोड गिर बडुनी जाती सरड तैसे पिचडी तोंड सरकटी जेल. ज्याप्रमाणे बाभळीचे खोड सरळ गिरबिटून टाकतात त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबिटून जाईल. रांधवणी ओली पुढे पर्रे उन्मादती खातवडे तैसीचे हे नाकाडे बिडबिडती. स्वयंपाकाच्या चुलीपुढे खाचेत अगरचरात उष्टे पाणी वगैरे साचून जसे दुर्गंधयुक्त बुडबुडे उसळतात त्याप्रमाणे नाकात शेंबडाचे दुर्गंधयुक्त बुडबुडे येतील. तांबुले ओठ राहू हासता दात दाऊ सनागर मिरो बोल जेने. ज्या मुखाचे ओठ मी विड्याने हल्ली तारुण्यावस्थेत रंगवितो व ज्यातील दात हसताना दाखवितो व ज्या मुखाने चांगले सुंदर बोलतो तयाची पाया तोंडा येईल जळबटांचा लोंडा या उमळती दाढा दातासिही. त्याच तोंडाला उद्या म्हातारपणी कफाचा लोंडा येईल आणि व दाढा दातासकट उकडून जाते. कुळवाडी रिणे दाटली का वाकडिया ढोरे बैसली तैसे नुठील काही केली जीभची हे. शेतकीचा धंदा जसा कर्जाने ग्रस्त झाला असता ऊर्जित दशेला येत नाही अथवा झडीच्या पावसाने जशी एकदा गुरे बसली म्हणजे ती उठत नाही त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीभ उठणार नाही.
कुसळे कोरडी वारेनी जाती बरडी, तैसी आपत्ती तोंडी दाढी येसी. माळ जमिनीतील वाळलेली कुसळे जशी वाऱ्याने उडून जातात, त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होती. आषाढीचे निजळे जैसी जिरपती शैलाचे मावळे, तैसे खाडी हुनी लाळे पडती पुर. आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वताची शिखरे पाजळतात, त्याप्रमाणे दाताच्या खिंडीतून लाळेचे पूर वाहते. वाचेसी अपवाडू कानी अनुघडू, पिंड गर्वा माकड पिंड गुरु गरुवा माकडू होईल हा. वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य राहणार नाही, कानाचे कवाडे बंद होतील व हे पुष्ट असलेले शरीर म्हाताऱ्या माकडासारखे बेडौल होईल. तृणाचे बुजवणे आंदोळे वारे गुणे, तैसे येईल कापणे सर्वांगासी. गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने हालते, त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वांगास कापरे भरेल. पायापट्टी वेंगडी हातवळती मुरकुंडी, बरवेपणा बागडी नाच विजेल. पायात पाय अडकतील, हात वाकडे पडतील व हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी म्हातारपणी सोंगासारखा नाचविला जाईल. मळ मूत्रद्वारे होऊन टाकती खोकरे, नवसे होती तरे माझ्या निधनी. मूळमूत्राचे द्वारे फुटक्या भांड्यासारखी होती व इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करते. देखोनी थुंकील जगू, मरणाचा पडेल पांगू, सोयर्य बघू येईल माझा. अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर थुंकतील. मला लवकर मरण येणार नाही आणि सोयऱ्याधाऱ्या लोकात माझा कंटाळा येईल. स्त्रिया म्हणती विवसी, बाळे जाती मुच्छी किंबहुना चिळसी पात्र होईन. बायका मला पिशाच म्हणतील व मुले मला भिवून मूर्छित होतील. फार काय सांगावे, मी सर्वांच्या पिळसेला पात्र होईल. उभळीचा उजगरा सेजया सायलिया घरा, शिणविल म्हणती म्हातारा भवता ते हा. शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या ढासेने होणाऱ्या जागरणामुळे हा म्हातारा पुष्कळना शिणवी असे ते म्हणते. चालेल ऐसी ताई. वाटत हा थांबायचं का आपण दादा? हो, आपण इथे थांबूयात. 575 झाल्या. आपण आता पसायदान घेऊयात का? बर चालेल ना. हा, पसायदान घ्या. आता विश्वात्मक देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची वंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाहो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतू. किंबवना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी. एथ म्हणे विश्वेशराहो, आहोईल दान पसाओ, येणे बरे ज्ञान देव, सुखिया झाला ज्ञानेश्वर माऊली की जय श्री. जय श्री कृष्ण. आणि मनपूर्वक धन्यवाद ताई आपले. आपण आज वाचन छान केलं. आज आपण, आवाज येतोय माझा? हो येतो. हा.
आज आपण महत्वाची ज्ञानाची 3 लक्षणं जी माऊलींनी आपल्याला समजून सांगितली ती पाहिली. म्हणजे अंतःकरणाचा निग्रह, म्हणजे ज्ञानी व्यक्तीसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे की अंतःकरणाचा निग्रह असायला हवा. दुसरा, तो निरहंकारी असायला हवा, म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही अहंकार त्याच्यामध्ये असता कामा नये. आणि तिसरं म्हणजे ह्या गोष्टीची सदोदित जाणीव मनुष्यास हवी की जन्म मृत्यू जरा व्याधी आणि ह्या गोष्टी सदोदित मनुष्य देहाला ग्रासणाऱ्याच आहेत. त्याच्यामुळे देहाचा भरोसा काही धरता येत नाही. आणि ह्या 3 गोष्टींचं म्हणजे महत्वाच्या गोष्टी फार सुंदर वेगवेगळे दृष्टांत देऊन माऊलींनी आज आपल्याला समजून सांगितल्यात. आणि आज आपलं म्हणजे छान ह्या तिन्ही मुद्द्यांवरचे ज्या ओव्या ताईंनी वाचल्यात त्या खूप छानच अशा होत्या. अजून कोणाला म्हणजे मी एवढे 3 महत्वाचे जे मुद्दे होते ते मी सांगू इच्छितो. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर आपण हात वर करा आणि त्यांनी आपण स्वतःला अनम्यूट करू शकाल. हा. नमस्कार दादा. हा, बोला. दादा, मला एक विचारायचं की मला आपलं गीता पारायणामध्ये पण नाव द्यायचं होतं, तर मला तुमचं नाव सुचवलं होतं. तर कसं मी करू शकतेस? हा, गीता पारायणासाठी आपल्याकडे जयश्री ताई असतात. तर त्या तुम्हाला गट देतात आणि मग त्या 18 लोकांचा एक गट तयार होतो. हो हो, आणि ते मग आहे, ते माझ्याकडे आहे. आपल्याकडे आता एकादशी पारायण जे हा, असतं ना, एकादशी 15 दिवसात. पारायणासाठी आता शुक्रवारी एकादशी आहे तर त्याची हो हो. नाव आदल्या दिवशी सुचिताताई म्हणजे जमा करतात, म्हणजे गोळा करतात. आणि मग ती जी 18 लोक असतात त्या दिवशी त्यावेळेला 1:30 वाजता गीता पारायण अच्छा. सॉरी पारायण सुरू होतं. आणि मग त्या दिवशी तो अध्याय तुम्ही वाचू शकता. फक्त त्याची ओके. नावे आदल्या दिवशी घेतली जातात. त्याच्यामुळे तुम्ही त्या दिवशी ती सुचिताताईंकडे द्या. ओके. आणि एक विचारायचं की आता ज्ञानेश्वरी हे मी समजा पुस्तक मी घेऊ शकते, म्हणजे मला घ्यायचंय, तर मी कुठलं, म्हणजे तुम्ही मला कुठलं रेफरन्स कुठलं सांगणार की हे वाचू शकतात तुम्ही हा, असं? म्हणजे म्हणजे आता हा, वेगवेगळी बोला. पुस्तकं आहेत पहा. म्हणजे माझं फक्त म्हणणं असं असतं की ओवी आणि अर्थासकट असलेली ज्ञानेश्वरी घ्या. म्हणजे मामासाहेब ओवी. अच्छा, दांडेकरांचं अच्छा. छान आहे, साखरे महाराजांची पण सुंदर आहे. तर तुम्हाला जी सोपी असेल, जी चांगली मिळत असेल ती घ्या. फक्त घेताना हे पहा की म्हणजे 2 प्रकारच्या प्रती असतात. एक पारायण प्रत असते, पारायणामध्ये फक्त ओव्या असतात, अर्थ दिलेला नसतो. आणि हम्म, दुसरी जी हम्म. प्रत असते त्याच्यामध्ये ओळी आणि अर्थ असा मराठीतला अर्थ दोन्ही दिलेला असतो. तर तशी प्रत घ्यावी असं मी सुचवीन. मामासाहेब म्हणजे दांडेकरांचं थोडक्यात ओवी आणि अर्थ ज्याच्यात असेल ते. आणि हा, मामासाहेब काय बोलले? मामासाहेब मामासाहेब साखरे. दांडेकर. दांडेकर. ओके, हा, दांडेकर. मामासाहेब दांडेकर किंवा साखरे महाराज अशा 2 प्रती साखरे महाराज. उपलब्ध आहेत आहेत तुम्हाला जी हवी ती घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही. आणि आपण ओके. आपल्याकडे ज्ञानेश्वरीचं एक ऍप पण आहे. त्याच्यामध्ये पण ज्ञानेश्वरीच्या ओव्याना अर्थ दिलेले आहेत. आणि या सर्वांच्या ओके. पीडीएफ सुद्धा मी मला वाटतं मागे गुगल ड्राईव्हवर शेअर केलेल्या आहेत सगळ्या. तर म्हणजे नाही, मी पीडीएफ आता स्वरूपात जॉईन पण झाली उपलब्ध आहे. 15 हा, दिवसापूर्वी. म्हणून मी तुम्हाला विचारते. आणि यानंतरचा एक माझा प्रश्न की जे तुम्ही अंताक्षरी पण जे घेतात आपल्या श्लोकांची, हा, त्यामध्ये पण मी उत्सुक आहे, म्हणजे भाग घेऊ इच्छिते. हा. तर कसं घेतात काय असं? ते अंताक्षरीचं पण गटावर येईल ताई. तुम्ही गटात येणाऱ्या संदेशांकडे लक्ष ठेवा. तिथे येस. पण म्हणजे ओके. इतर संयोजक असतात तर ते नावं घेतात. हं? ओके. ओके. आणि त्याचं काय तुम्ही पीडीएफ वगैरे देतात का, की काही आम्हालाच आमचं म्हणजे हे करायचं हा, म्हणजे तिथे कंटेस्ट? तिथे म्हणजे गटावर जर का तुम्ही पाहिलं ना, म्हणजे मलाही त्याची खूप सारी माहिती नाही. पण ओके, गटावर ठीक आहे, ते हरकत नाही. त्याची पीडीएफ दिलेली असते आणि त्याच्यात म्हणजे ते संयोजक तुम्हाला माहिती देतील त्याची. येस, ठीक आहे, चालेल, हरकत नाही. हा, मला ओके. फक्त अजून एक असं सांगायचं होतं की आपण म्हणजे ज्ञानेश्वरीच्या ही जी काही आपली झूमची लिंक असते तर त्या हम्म. लिंकसाठी आपण एक 2 किंवा 3 होस्ट असे ठरवले तर म्हणजे
कोणी या तिघांपैकी एक व्यक्ती ती झूमची लिंक वेळेत सुरू करू शकेल. तर ज्यांना झूम हँडल करता येईल असे कोणी होस्ट इच्छुक असतील तर त्यांनी नावं फक्त मला कळवा. आपल्याला 2 किंवा 3 लोक लागतील. म्हणजे काय, की वेळच्या वेळी आपलं पारायण सुरू होईल. म्हणजे समजा कधी ताई नाहीयेत, कधी मी नाहीये किंवा काय असं होणार नाही. आपल्या पारायणात खंड पडणार नाही. असं म्हणजे कोणीतरी एकतरी ती व्यक्ती ते लिंक सुरू करेल वेळच्या वेळी असं. तर म्हणजे माझं असं सजेशन आहे की ज्यांना झूम हँडल करता येतं त्यांनी कृपया नावे कळवा. असं म्हणजे मी त्यांना होस्ट करून ठेवतो लिंकवर. म्हणजे मग कायमचा प्रश्न, आजच्यासारखा प्रश्न भविष्यात येणार नाही असं. चालेल. बरं, अजून? ओके, जय श्री कृष्ण दादा. जय श्री कृष्ण. अजून कुणाला काही सांगायचंय? बोल. छान. चालेल. तुम्ही कुणाला बोलायचं असेल तर तुम्ही हँड रेज करा किंवा मग स्वतःला अनम्यूट करू शकता. चालेल. चालेल. जय श्री कृष्ण सर्वांना. धन्यवाद. जय